इथं ही गाडी आपल्याला पाहायला मिळते. हे बघा, हिच्यावर पूर्णपणे कचरा साचलेला आहे. ही गाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्याच पुढे असलेली ही एक गाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. भर रस्त्यामध्ये आहे, फुटपाथवर उभा आहे. या सगळ्या गाड्या या ठिकाणी आपल्याला रस्त्यावर पाहायला मिळतात. सगळीकडे रस्त्यावर पाहायला मिळतात या सगळ्या गाड्या. आणि हा रिक्षावाला बघा, थेट रस्त्यामध्ये या ठिकाणी थांबलेला आहे. कुठलीही कारवाई ही महापालिकेकडून केली जात नाही आहे. बघा, सगळ्या रस्त्याने गाड्या लावलेल्या आहेत. त्या गाड्या रस्त्यानं आपल्याला लावल्याचं पाहायला मिळतं. आणि काही 4-10 मिनिटांसाठी नाही आहेत, ह्या तासभरांसाठी नाही आहेत. महिने झालेत, वर्ष झालेत काही गाड्यांना. त्या ठिकाणी त्या गाड्या ज्या आहेत ते या ठिकाणी बसून आहेत. इथे सुद्धा कुठंही रिक्षा स्टँड नसल्याचं दिसून येत आहे. मात्र रिक्षे भर रस्त्यामध्ये लावल्याचं आपल्याला दिसून येत आहे. त्याच्या पुढे सुद्धा एक गाडी लावली असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. बघा, कुठंही नियमाचं बोर्ड वगैरे काही लावलेलं नसताना इथं मात्र गाड्या रस्त्यावर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा बघा, रिक्षावाला भर रस्त्यात उतरला आणि त्यातूनही मला वाटतं त्या पोलीस कर्मचारी महिला आहेत. भर रस्त्यात लावला, काही नियम नाही, काही नाही. तिथंच रस्त्यात गाडी उभा करणार. पाठीमागून गाड्या येत असतात, अचानक ब्रेक मारणार. पुन्हा तो ठोकला की त्याच्यावर दमदाटी करणार, त्याला शिवीगाळ करणार, त्याला मारहाण करणार. आणि त्याच्यावर काही कारवाई झाली किंवा मग त्या रिक्षावाल्याला मारहाण झाली की रिक्षांचा संप पुकारायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा जनतेला वेठीस धरायचं. हा सगळा प्रकार या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर इथं सुद्धा एक रस्त्यावर कार आपल्याला उभी राहिल्याची दिसते. त्याच्या पुढे एक कार उभी राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हे बघा, हवा सुटलेले आहेत. 6 महिने झालीत. हे बघा, हा चक्क रस्त्यावर गाडी लावून कुठे निघून गेलाय माहित नाही. चक्क रस्त्यावर आणि आउटसाईडला उलट्या दिशेनं गाडी लावून निघून गेलाय. काहीही कारवाई नाही आहे. ही सुद्धा पुढे कार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्याचीही काही कारवाई नाही आहे. रिक्षा स्टँड आहे, रिक्षाचं स्टँड पलीकडून लावलंय, मात्र त्याला जायला व्यवस्था ठेवली नाही की काय म्हणून रिक्षावाल्यांनी इकडे बाहेर रिक्षे लावले आणि त्यांनी फुटपाथ खाऊन टाकलेला आहे. इकडे असं सगळीकडे अशा प्रकारची ही अवैध वाहतूक कोंडी केली जात आहे. इथं सुद्धा एक तो टेम्पो धूळ खात पडलेला आहे, भर रस्त्यावर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एक रिक्षावाला या ठिकाणी रस्त्यावर उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. चक्कर रस्त्यावर सीट सोडत असताना काही त्याला नियम नाही, काही नाही. पाठीमागून गाडी येते का काही बघत नाही, काही नाही. आणि थेट तोंड बाहेर काढून पुन्हा वाहतूक कोंडी करण्याचं काम या ठिकाणी तो करत असतो. आपल्याला या सगळ्या गोष्टी मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून महानगरपालिकेची किती सक्तीची आणि किती नियमावर बोट ठेवून कारवाई आहे हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सकाळी एक ती सफारी कार त्या ठिकाणी, त्याच्या अलीकडे ही जी काही बस आहे, ही टेम्पो ट्रॅक्स, ही इथं लावण्यात आलेली आहे आणि ही तासनतास या ठिकाणी उभा आहे. आणि ती तर मला वाटतं मागच्या 4 दिवसांपासून या ठिकाणी उभा आहे ही सफारी. हिच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. दुसरीकडे जर पाहिलं तर ही आहे या ठिकाणी, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. धूळ खात पडलेली गाडी, हिच्यावर पूर्णपणे धूळ चढलेली, अर्थात ही महिन्याच्या वर होऊन गेलाय ही कार या ठिकाणी उभी आहे. त्याच्याच पुढे जर आपण पाहिलं तर ते क्रेन, मला वाटतं ते क्रेन कोणाचं तरी गाड्या उचलायचं क्रेन आहे आणि ते खाजगी क्रेन आहे. ते सुद्धा धूळ खात या ठिकाणी पडलेलं आहे आणि रस्त्यावर उभा आहे. हेच ते क्रेन आहे आणि धूळ खात रस्त्यावर पडलंय. त्याच्याच पुढे एक धूळ खात ही जी कार आहे इनोवा, ती उभा आहे. म्हणजे ही सुद्धा एक 8-10 दिवस झाले या ठिकाणी उभा आहे. काहीच कारवाई केली गेली नाही आहे. त्याच्या पुढे आल्यानंतर पुन्हा या ठिकाणी एक क्रेन उभा आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये. हे महिना होऊन गेलाय या ठिकाणी उभा आहे. काहीही कारवाई केली गेलेली नाही आहे. सोडला तर रिक्षावाले कसे या ठिकाणी उभे आहेत पाहू शकता आपण.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातला हा परिसर आहे. एकामागे एक आणि कुठेही बिनधास्तपणे गाड्या लावून या ठिकाणी उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा रिक्षा उभा आहे, तो फुटपाथवर आहे. मात्र का उभा आहे धूळ खात? त्याच्या मागे एक बलेनो कार उभा आहे, ती धूळ खात आहे त्याच्या पुढे. आणि त्याच्याच पुढे एक इनोवा कार उभा आहे. ही इनोवा कार, हिच्यावर सुद्धा कचरा आणि धूळ पडलेली का लावलेली आहे इथं माहीत नाही. याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई महानगरपालिकेकडून केली नाही. ह्या सगळ्या रस्त्यावर गाड्या लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही बेल्टमध्ये आहेत, काही बेल्टच्या बाहेर आहेत, काही भर रस्त्यात घेऊन फिरवत आहेत. या सगळ्या रस्त्यावर लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. काही कारवाई नाही आहे. या गाड्या पुढे रस्त्यावर उभ्या आहेत. सर्व्हिस सेंटरवाल्यांच्या गाड्या रस्त्यावर उभ्या आहेत. हे बघा, हे असं इकडं